पहिलं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की प्रत्येक ह्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातली म्हणजे 6 मतदारसंघातली सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि त्यामुळं हे शक्य होऊ शकलं. त्यात जर आपण पाहिलं की काय कोणाला कमी किंवा हे लेखत नाही, पण आकडेवारी आपण जर पाहिली तर निश्चितपणे एवढंच सांगेन की सगळ्यांचा सिंहाचा वाटा होता आणि खास करून शिवेंद्रराजे यांनी हे जर नसते तर ही निवडणूक अवघड असती. मगाशी त्यांनी आता याचा उल्लेख केला की भविष्यकाळात मागं सुद्धा सांगितलं भविष्यकाळात सुद्धा ज्या संपूर्ण सर्व आमदार मग पाटणमधनं शंभूराज देसाई असतील, अतुल बाबा असतील दक्षिणमधनं, बाकी मग मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ उत्तरमधनं, महेश शिंदे, मकरंद आबा या सगळ्यांना विचारात घेऊनच मदन दादा सुद्धा आणि या सगळ्यांना घेऊनच भविष्यकाळात संपूर्ण वाटचाल होईल. या एकंदरीत मी काल सुद्धा बरंच म्हणजे मला एक प्रश्न पडतो की एवढं मोठ्या प्रमाणावरती आज संपूर्ण मोदींच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा राज्यात देवेंद्रजींच्या जे त्यांचे सगळे सहकारी आहेत, म्हणजे एवढ्या योजना राबवल्या गेल्या. मग वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मग तुमचं म्हणजे घराघरात हर घर जल जे नळ हे द्यायची हे अगोदर कधी घडलं नव्हतं. कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं लोक जेव्हा एवढे कामं केल्यानंतर आज जो कौल लोकांनी जो दिला तो म्हणजे प्रश्न पडतो, म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच, की बाबा असं काय घडलं की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोकांनी विरोधात मतदान केलं किंवा ठिकठिकाणी चांगले ज्या लोकांनी संपूर्ण कामगिरी बजावल्यानंतर आज त्या सर्व त्या मतदारसंघात इन जनरल संपूर्ण देशभरात आज जो कौल दिला तो नेमकं कशामुळं दिला हे जसं मला प्रश्न पडतो पत्रकार या नात्याने किंवा नागरिक या नात्याने प्रत्येकाला तोच प्रश्न पडला. पण एवढंच सांगेन की या संपूर्ण या भविष्यकाळात या जिल्ह्याकरता आणि जे म्हणून करावं लागेल म्हणजे विकास कामं आणावं लागेल तर कुठे मी कमी पडणार नाही. आणि खरोखर म्हणजे आज म्हणजे सगळ्यांनीच केलं, पण आज सातारा म्हणजे कराड दोन्ही कराड जर आपण पाहिलं आणि पाटण सुद्धा थोडंफार कमी जास्त होतं, पण कराड शहरातलं आपलं कराड दक्षिण आणि उत्तर याचं जर लीड हे त्या ठिकाणचे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या सर्वांनी भरपूर काम केलं. खास करून सातारकरांचं आमच्या सर्वांवरती प्रेम आहेच. वाईमध्ये काय थोडंफार इकडं तिकडं झालं असेल, पण संपूर्ण आबांनी सुद्धा सगळ्यांनी म्हणजे कोणाला म्हणजे ते सुद्धा म्हणजे जसं मी विचार करतोय ते त्यांना सुद्धा तोच प्रश्न पडला. ठीक आहे, काय
माझ्याकडनं त्रुट्या राहिल्या असतील किंवा काय, शेवटी मी सुद्धा काय म्हणजे देव नाही आहे आणि त्या संपूर्ण भविष्यकाळात भरून काढेन. जे काय असेल म्हणजे काय रोष असेल जे असेल, पण सातारा शहर आणि जावळी खास करून ह्या संपूर्ण परिसरातलं जर मतदान बघितलं तर जे लीड होतं ते लीड जे कमी झालं ते ह्या ठिकाणी झालं. आणि शिवेंद्रराजे त्यांचे सर्व सहकारी जे आहेत, अविनाश असेल, सुनील माझं काटकर असतील, या सगळ्यांनी मनापासून म्हणजे कोण कमी नाही कोण जास्त नाही हे पळाले म्हणूनच मी आज निवडून आलो. आणि ती जाणीव मला आहे त्याची कसंही करून ह्या 3-4 महिन्यानंतर जेव्हा आमदारकीच्या निवडणुका असतील त्यात सगळ्यांना जीव ओतून मनापासून वाटेल त्या परिस्थितीत हे जे आहेत हीच तुम्हाला आमदार म्हणून दिसणार एवढं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आज बरेचसे जे काय त्याला म्हणतात विश्लेषण करणारे लोक असतात, राजकीय विश्लेषण करणारे, त्यांनी तर ते आपण पतंग उडवताना नाही का कट झालं म्हणून ते माझं त्याच्यातच कट त्यातच पकडलं. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे पहिले खासदार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपण बघितलं की अतिशय चुरस आणि अतिशय ह्याच्या निवडणुकीतनं खासदार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना निवडून दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातनं आता पुढं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीत एकत्र आहोत, एकत्र राहून चांगलं काम करू. महाराजांना मी सातारा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं, सातारा जावळी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीत मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबर या तालुक्याचा, या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे खासदार म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे आमदार पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्याबरोबर राहू आणि त्यांच्या कार्यामध्ये आम्ही हातभार आमचा जो काय आम्हाला लावता येईल तो आम्ही सगळेजण लावू. परत एकदा महाराजांना माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्याच वतीनं या निवडणुकीच्या, आपण सगळी निवडणूक बघत होतो, आपण निवडणुकीमध्ये सगळेच पत्रकार सुद्धा या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते किंवा निवडणुकीवर हे होतं आणि म्हणजे थोडीफार चर्चा वगैरे ह्या गोष्टी आता मतदान होऊन 1 महिना झाला होता, पण शेवटी महाराजांनी बाजी मारली आणि खासदारकीची माळ सातारकरांनी, जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांच्या गळ्यामध्ये टाकली. नक्कीच हा पक्षाचा मान आहे की त्यांना उदयनराजे खासदार म्हणून आज इथं काम करतात आणि याचा फायदा नक्कीच पुढं पक्षाला, भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल उदयनराजेंच्या माध्यमातून, अशी मला खात्री आहे. महाराज तुम्ही काय सांग? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.